जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवनवीन बातम्या तुम्हाला रोज ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. मराठी क्राईम स्टोरी ह्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मामी भाच्याची लव्ह स्टोरी. दोनदा घरातून पळाले, मामाने अपमान करताच रचला भयंकर कट. कौशांबी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मामीच्या प्रेमात झालेला वेडा भाचा त्याने थेट मामाचाच काटा काढला होता. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नुकतीच मामीच्या प्रेमात वेडा झालेला भाचा एकदाच मामाचा काटा काढून टाकला. चुलत भाऊ आणि एका मित्राच्या मदतीने मामाची दुर्दैवीपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा केला आहे. या तिन्ही आरोपींना आता अटक करून टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो, संदीपान घाट पोलीस स्टेशन हद्दीतील सिकंदरपूर बजाहा गावात ही घटना घडली असून झाडाखाली मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महेंद्र प्रजापती उर्फ छोटू असं हत्या झालेल्याच्या व्यक्तीचं नाव होतं. मित्रांनो, पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड तपासले आहेत. कुटुंबातील सदस्यांची चौकशीही केल्यानंतर आकाश, रोहित आणि विजय या तिघांना अटक करून घेतली आहे. चौकशी दरम्यान असं पुढं आलं आहे की आरोपी आकाशने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले आहे की महेश हा त्याचा मामाच होता. आकाश म्हणाला की तो त्याच्या मामीवर प्रेम करत होता. तो आधी दोनदा तिच्यासोबत घरातून पळून गेला होता, ज्यामुळे कुटुंबात खूप तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांनी पंचायतीद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तर केला होता, ज्यामध्ये मामाने आकाशला खूप शिवीगाळी केली होती आणि अपमान केला. या प्रकरणामुळे आकाशच्या मनात एक खून करायची भावना निर्माण व्हायला लागली. आकाशने त्याचा चुलत भाऊ रोहित आणि मित्र विजयसोबत मिळून मामाची हत्या करण्याचा कट रचला होता. या तिघांनी महेंद्राला एका निसर्ग ठिकाणी बोलावलं आणि त्याच्या डोक्यात वार करून त्याची हत्या करून टाकली. यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला, जेणेकरून हे प्रकरण अपघाताचे वाटेल असं डाव रचला. आरोपीकडून मोबाईल, कपडे आणि गुन्ह्यात वापरलेली बाईक जप्त करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलचं नाव आहे मराठी क्राईम स्टोरी. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.